तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर मी शिवम सावंत पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल अशा ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजच्या थंबनेलवरून तुम्ही ओळखलं असतात की दरवर्षीप्रमाणे आमची सार्वजनिक राखण असतात. तर संध्याकाळची वाजल्यात 5:30 आणि तयारी सगळी चालू झाली आहे. थोडं पावसानं काळू केलं आणि गेल्या वर्षी पण पावसाचा जसं धुमाकूळ होतो, पण आज बघू लागू दे नको, कारण मागच्या टायमिंगला आमचं घरात बसून जेवचं लागलं, पण ह्यावेळी आमचं खेळातच जेवचं. सगळे पाहुणे मंडळी इलेले असतात, सगळी तयारी चालू झालेली असतात. संपूर्ण ब्लॉग बघा आणि एन्जॉय करा. आणि जे आपल्या गावात किंवा कुठलं नाही जानकर त्यांनी ह्या ब्लॉगमार्फत नक्की एन्जॉय करा. तर चला, आता पूर्ण तुमचा हे ब्लॉग दाखवते, थोडक्यात दाखवू किंवा खूप मोठं पण होईल. आता बघू कसं होतं त्याच्यावरती आहे. चला, ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर दरवर्षीप्रमाणे इकडे तयारी चालू असं राखण्याची, साफसफाई वगैरे चालू आहे. इकडे सगळे पाहुणे मंडळी आपले दरवर्षीप्रमाणे येलेले असतात, हजेरी लावलेली आहेत. बघा, आंबे खातात. पम्या का म्हणतात घेऊन येले आणि स्वतःच खातात. हा म्हणजे खोटं बोलले पम्या, आमका खाऊ देऊचे लागते म्हणून. पावसानं थोडं काळं केलं ना काय हो. चला, इकडे सगळेजण ही दरवर्षी इकडची जागा सोडतच नाही, एकाच जागेवर बसतात. मग तुमचं चॅनल चालू झालं की नाही? करा, ह्या मेन दाखवा. हां हां, इकडे बघा. यश, आम्ही जाऊन यशने आणि मी शेगडी आणलो दोघांनी जाऊन, आणि पहिले कोंबडे वगैरे घेऊन येतो जाऊन. ह्या साईडला सगळेजण महिला मंडळ काम चालू आहे. आणू पाणी. वाटपाची तयारी चालू आहे. या साईडला जिजा. बाकी सगळं आता वाटप वगैरे काढून झालेलं असतं. प्रत्येकाच्या घरी जाऊन जाऊन वाटप वगैरे दिला गेला. आणि या साईडला आपल्या काकींचा बड्डे आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बघू काहीतरी रात्री प्लॅनिंग करूया ना. तुम्ही हीच पार्टी दिलास म्हणजे. चला. तर आता आपण राखण देऊक जातो. तुमचं ब्लॉग शूट करू. चला, राखण देते मी. ठीक आहे, चला. तर आता सगळेजण जमल्यात इकडे, आणि थोडा क्लायमेट बघा इकडे. आता शेगडीसाठी नवीन सगळं घेऊन येलो. हे तर खराब झालेलं, त्यामुळे शेगडी वगैरे लावून बघितलेली आहे, खालून घेऊन येलो होती. तर चला आता राखण देऊक. आणि ललितने वगैरे राखण दिलेली, त्याच्यातलं थोडं चिकन वगैरे म्हणजे आपण हे वापरलं गावठी. हे बघा, फायनल काय तर करून टाकायचं ना. चला राखण देऊया. का आला या कोंबड्या? कर कसे मटण कमी म्हणत होते. चला चलो, आराम. येतो येतो, चला दाखवला. हे का इकडून पानं घेऊन येतात ठेवूसाठी. देऊ ना. पळून जाते. चौट्या महाराजा झालाबाद प्रमाणे नारळ ठेवलेला असेल तो मान्य करून घे, आणि काय हे त्रास बीस असेल तो दूर कर, आणि सर्वांना सुखात राहा. चुकला मला क्षमा कर. टाका नारळ. हे तांदूळ ठेवा. गोडाचा झाला विचार ना रे. आता हे असं आहे, ते मला सगळं सांगितलेलं आहे. कोणतरी इथे बाबा हे बा आमच्या राणे काकांनी सांगितलेलं. हे गोडाचं. हे गोडाच्या एका फक्त नारळ. गोड नाही.
सालाबादप्रमाणे कोंबड्या देत आहोत तो मान्य करून घे. चुकलं माकलं काय असेल तर क्षमा कर आणि सर्वांना सुखी आनंदित ठेव महाराजा. होय महाराज. तर इकडे आता राखण देऊन झालेली असतं आणि आता आपण चाललो साफ करूसाठी. चला, राखण देते आम्ही दाखवत नाही, तर पहिले इकडे साफ केलेलं आहे बघा. तर ह्या टायमिंगला फक्त आपण एकच म्हणजे राखण दिली, सॉरी. गरम पाणी आहे ना. मोठी कोंबडी होती सगळी. ह्यावेळी आपण फक्त एकच आपण ह्यावेळी फक्त कोंबडा राखण्यासाठी वापरलं. ह्या टायमिंगला बाकी जी राखण ललितच्या घरात दिली होती ते सगळं मिक्स करणार. हां, टोटल 8 कोंबडे. हां, टोटल 8 कोंबडी असं. हे बघा इकडे ठेवते. हे बघा परत ते आणलेलं कुठे बारीक केलं. हे बघा इकडे. ही साप संध्याकाळचा क्लायमेट बघा काय आहे, खतरनाक असं. आणि आम्ही चाललो पाणी आणण्यासाठी. हे बघा जेवणात पाणी लागणार आहे ते सगळं घेऊन चाललो आम्ही खाली. अजून एक कॅन भेटला. मम्म्याकडून असे कॅन घेऊन येतात. आणि काळोख एवढं पडलं बघा. अजून लाईटही लागले नाहीत आमच्याकडे. फटफट जाऊन पाणी भरतो आणि बाकी पुढचं तुम्ही ब्लॉग बघा कसं काय काय बनवणार ते. अजून 2 कॅन. आज भरूचेच म्हणतात पूर्ण. चला धुया नको. धुतलेली बितलेली धारला एका 3 बालडी लागते. मासे आले. म्हणूनच गाळणी मासे दाखव. मासे इले ते मासे म्हणून गाळणी घालू तुला बोललो ना. आणि हो म्हणतं असंच घेऊन जाऊया, त्याच्यात फ्राय करू बोलता. सोबत मासे ते का तर परत सोडूया खाली. एवढं सगळं पाणी घेऊन येलो जाऊन. हे बघा विहिरीवरनं त्याचं झाकण लावूचं राहू. म्हणजे एवढं पाणी वापरलं आहे का अजून एकदा जाऊचं लागतं वाटतं. आणि ह्या साईडला तर चिकन साफ केलं, सॉरी मटण साफ केलं जाते. ते की बनवता भात हा. ते बघा एवढ्या मोठ्या टोपात. आणि अजून पण इकडे चिकन साफ केलं जातं. आणि बाकीचे सगळे इकडे बसतात. अजून प्रत्येकानं सगळं आपापलं काम करून घेतलेलं असं. विनीत इकडे बघा यार, तर विनीतलो पण इकडे सगळे बसतात. मिक्सर वगैरे लावले जातात आतमध्ये. तर इकडे सगळं मसाला बिसाला काय असेल ते सगळं टाकलं जातं. ज्या साईडला ठेवलेलं भात दर टायमिंगला आपण इकडे ठेवतो चूल, पण ह्या टायमिंगला इकडे गेलो वरती. भात बनला काय? अजून वडे बनवूचे बाकी आहेत. वडे असतात अजून. इकडे मटण टाकलं जातं. हे बघा या साईडला रस्स्यासाठी बनवलं जातं. हे बघ रस्स्यासाठी एवढं काढलेलं. इकडे वाटप काढलेलं. साईडला काकी खोबरा किसतं. आणि इकडे आता आतमध्ये वडे बनवायची तयारी चालू आहे. या साईडला इकडे सगळं वडे बनवायची तयारी चालू आहे. हां थोड्या वेळाने मग वडे हे बनवतील.
राणे परिवारातील 2 सदस्य, सावंत परिवारातील 2 सदस्य आमने सामने बसलेले असतात. चला आता बाहेर बघूया अजून काय चालू आहे इकडे. तर अशासाठी चिकन वगैरे टाकलेलं, सॉरी चिकन तोडायचं, मटन गावठी मटन. रोज चिकन खायची सवय आहे त्यामुळे चिकनच येतं. टोमॅ का बघा चिकनचा वास, मटनचा वास घेऊन इकडे येईल. इकडे रशासाठी आपण जे मगाशी पाणी आणलं तिकडे ओतलं जातं. बापरे, हळूहळू हळूहळू भरते की अंगावर उडवलं म्हणजे. इकडे वाटप टाकलं जातं आहे मटनमध्ये. आजची शेफ भारती आहे की सीमा की म्हणजे सगळेच मिक्स असे. आणि इकडे रस्सा पण बघा बनता. करा येईल करा. लाईट गेली असं आणि इकडे डान्स बघा काय करतात. बघा इकडे आता बॅटरीवरती जेवण बनवलं जातं. हो भुरकावा इली लाईट इली. इकडे सोलकढी बनवायची सोय चालू आहे. आगोळ आणलेलं आहे बघा. नाही पुरत पण डबल टेबल पितले खूप कमी होतील काकी पाना. करा एकदम गोड कडू काय तर करा, आंबट बिंबट. इकडे सध्या सोलकढी बनवतात. आगोळ हो बरोबर. जिरूसाठी हवा. गेल्या वेळी पण आपण सोलकढी बनवलेली. दरवर्षी बनवतो आपण सोलकढी. मागं गेल्या वर्षी तर काय आठवतच नाही, काय समजत नाही. पाऊस होता. पाऊस भरपूर होता. हा पाऊस होतो. हळद बनवलेलो आपण. बघा सगळेजण इकडे गप्पा गोष्टी करतात. यंग जनरेशन इकडे बसलेली आहे आणि सिनियर सिटीजन इकडे काम करतात. हे बघा इकडे वडे तळतात आता. हे बघा सगळेजण. हेही भरपूर मेहनत घेतली राण्याने भरपूर मेहनत घेतली. आणि ह्या साईडला काकी पण ब्लॉग बनवतात अजून मध्ये बनवते. हां तुमचं बघू भेटतील बघू. हां असं दोन्ही एकामागा घेतं. इकडे रेखा काकी इकडे बघा भारतीय की. गरम वडे. मेहनतीचं काम चालू आहे. हां सॉरी खाली पण सोलकढी पण बनवून झालेली आहे. आणि इकडे काकी बिचारे एकट्याच बघा काम करतात. कांदे वगैरे कापतात जेवणाची तयारी म्हणजे जेवण. हां जेवायला लागणारे कांदे वगैरे कापतात इकडे. इकडे चालू सगळ्यांचा वेगळाच काहीतरी. हे बघा इकडे जाणं काय चाललं अर्ध्यांचा. इकडे जाणं सगळे जेवून बसले पहिली पंगत. गडबड चालू सगळी गडबड. पाहुण्या का मी पहिलं बसून दिलं इकडे. पाहुणे जेवून बसलेत पहिलेच इकडे. आणि ललित वाढता ललित पहिल्यांदा ललितने हातात काम घेतलं एवढं. एन्जॉय. पम्या का जेवण चांगलं मस्त काका. हे बघा लांबून हात दाखवतात कुठून. जेवण चांगलं आहे ना. आई शपथ. इकडे
हे पडलं असतं. पहिल्यांदा आलोय. चला जेव्हा जेव्हा मस्तपैकी एन्जॉय करा. थोड्या वेळाने आपण नाचूया, डान्स करूया. डान्स चालत चालत. तर पहिली पंगत आपण बसवली आहे, त्याच्यानंतर बाकी सगळेजण बसतील, तर जेवण वाढतात वगैरे बघा. राण्यांची खूप मेहनत आहे आमच्याकडे बाबा. राणे जास्त मेहनत घेतात. हा तुका देतात देतात. हा हो. पाहुणे मंडळीतली सदस्य गेलेले असतात, जेवतात आरामात मस्तपैकी वरती बसून. इकडे थोडे जण इकडे जेवत बसले असतात राणे परिवार. आणि जेवण कसा? एकदम छान, सुंदर, अप्रतिम. सेकंड पंगत, दुसरी पंगत बसली. अजून वडे थापतातच ते बघा. वर्सेस राणी हौजी. 10 रुपये लावूया. 10 नाही 50. मागा 500 रुपये दिले. पैसे आणायला गेला होता ना तुम्ही आता घरी. तुला 100 भेटतील ना. खेळ पहिला. तर मित्रांनी इकडे 50-50 असे पैसे काढलेले. दोघं जण खेळतात, सावंत वर्सेस राणी. 50-50 रुपीज एक तिकीट. ज्याला लागेल फुल हाऊस तो फुल. फक्त जल्दी फाय ऐका, फक्त जल्दी फाय नाही, फक्त फुल हाऊस. फक्त फुल हाऊस, नो जल्दी फाय. आपले 150 ओम साईराम शुभम. शेवटच्या क्षणात आम्ही ए बस ना तू. भावांमध्ये लपडी नाही करू. भावकी मध्ये लफडी आता. जर जिंकलं कोण तो 50 आपल्या आपल्यात वाटून घेतलो. तुझे 50 माझे 50. हा आता तेवढं चालतं. ते पैसे उद्या सगळ्यांना तिकिटीला द्यायचे तुम्ही. विषय संपला. स्टार्ट. मित्रांनो आता 12:30 झाले असतात आणि आपल्या राखण्याचं पूर्ण कार्यक्रम संपलं. असं घामाघूम झालं आहे बघा. पूर्ण कलरच चेंज झालं. तर आता इकडे हौजी वगैरे ठेवलं. आमच्या शेवटला टफ झालेली सावंत वर्सेस राणे. पण 2 अंक आम्ही म्हणजे 2 नंबर आम्ही ऐकलं होत नाही, त्यामुळे आमची एकदम टाय झाली मॅच आणि पैसे आमचे रवले खिशात तसेच. तर आजच्या दिवसातलं आपलं राखणीचं ब्लॉग आता आपण इकडे एंड करतो. खूप छान पद्धतीचे हो ब्लॉग आणि राखण झालेली असा. आणि अशा प्रकारे या ब्लॉगला पण आपण आता इकडे समाप्त करतो. तर तुमचा हे ब्लॉग ह्याचा बघा काय तर फोन स्विच ऑफ होतो म्हणून रडतात. तर या संपूर्ण ब्लॉग कसं वाटलं आहे कमेंटवर नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा. आणि रेखा काकीचा बड्डे होता त्याच्यासाठी पण हॅपी बड्डे सगळ्यांनी लिहा. काकी झोपात गेले आता, बड्डे संपलं त्यांचं. तर चला बाय बाय, गुड नाईट. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.